कुंभराशी रहस्यमय घटना घडणार. घडण्याआधी 11 संकेत मिळणार. कुंभराशी या दिवशी चूक करू नका. येणारे 72 तास अत्यंत भयंकर. ज्यांनी तुम्ही कधी सामान्य समजून दुर्लक्ष तुम्हाला केलं, पण सावधा. ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांची चाल सांगते की कोणते साधे बदल नसून खुद शनिदेव आणि ब्रह्मांड तुम्हाला करोडपती होण्याआधीचे किंवा आयुष्यातील मोठे संकट टाळण्याआधीचे 11 दैवी संकेत देत आहेत. त्यातला 7वा आणि 9वा संकेत असा आहे जो 100% 100%पैकी 99% कुंभराशींचे लोक ओळखू शकत नाहीत. आपले मोठे नुकसान करून बसतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुंभराशींच्या आयुष्यात अचानक मिळणाऱ्या 11 ते 20 संकेतांबद्दल सविस्तर शास्त्र माहिती पाहणार आहोत. तुमचे भाग्य बदलू शकतात. एवढेच नाही तर व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट बोनससुद्धा तुम्हाला देणार आहे, ज्यामध्ये हे संकेत मिळाल्यानंतर कोणती चूक नाही करायची नाही हे सांगितले आहे. जर ही चूक केली तर हाताशी आलेली सुवर्णसंधी एका झटक्यात नष्ट होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ अजिबात चुकूनही दुर्लक्ष करू नका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. कुंभ राशींच्या जातकांनो, ग्रहांची चक्राकार गती, ब्रह्मांडाची अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्यात एका महापरिवर्तनाचा पाया रचत आहे. जेव्हा कुंभ राशींचे नशीब पलटणार असते, तेव्हा सर्वात पहिली आणि 10वी संकट तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून मिळत असते. तुम्हाला रात्री आणि पहाटेच्या पवित्र समयी स्वप्न पाहण्याची विशालसर पवित्र नदी किंवा एखादा प्राचीन मंदिराचे शिखर असे स्वप्न पडत असेल तर या काळात मोठ्या भाग्योदयाचा स्पष्ट संकेत मिळू शकतो. कुंभ राशी वायुतत्वाशी रास असली तरी तिचे प्रतीक जलकुंभ म्हणजे पाण्याचा घडा. मित्रांनो, स्वप्नात असे पवित्र जल दिसणे सुद्धा याचा अर्थ असा होतो की तुमच्या पूर्वज पुण्याचे फळ मिळण्याची वेळ आता आली असून तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, मानसिक ताण आणि नकारात्मक ऊर्जा आता वेगाने कायमचा नष्ट होईल. त्याचसोबत हे पहिले संकेत जगाच्या तुमच्या आर्थिक समृद्धीचे मार्ग मोकळे करू शकते. त्याचा थेट संबंध तुमच्या दुसऱ्या संकेताशी सुद्धा असू शकतो. जर तुम्हाला न मागता अचानकपणे घरात गुप्त कोपऱ्यात जुनी नाणी सापडली किंवा रस्त्यावरून चालताना अचानक धनप्राप्ती झाली तर या घटनेला सामान्य समजण्याची मात्र चूक करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार हा साक्षात धनलक्ष्मीच्या आगमनाचा आणि शनिदेवाच्या कृपा आशीर्वादाचा थेट पुरावा आहे. कुंभ राशींचे भूतकाळातील सुचलेल्या हालापेक्षा केलेल्या कष्टाचे ऋण भेटण्यासाठी नियतीने आता तिजोरीची दारी खोलली गेली आहे. तुमचे प्रत्येक वर्षापासून अडकलेले धन असो, अनपेक्षितपणे तुमच्या हातातील उत्पन्नाचे नवे गुप्त मार्ग निर्माण होतील, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हे दोन्ही संकेत मित्रांनो तुमच्या जीवनातील दारिद्र्य आणि संघर्षाचा अंत करण्यासाठी आहे. एकीकडे स्वप्नातील तुमच्या अध्यात्म शुद्धीकरण करते तर दुसरीकडे अचानक होणारा धनलाभ तुमच्या भौतिक अडचणीचा नाश करतो. जर तुमच्या आयुष्यात अशा घडामोडी सुरू झाल्या असतील तर समजून जा की तुमच्या भाग्याची वेळ आता खूप जवळ आली आहे. परंतु सावधान, अधिक चमत्कारिक रहस्यमय हे संकेत आहेत. त्यासाठी अजून काय त्यामध्ये दडले आहे, विशेषतः तो 7वा संकेत जो तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला आणि भविष्याला एक नाही तर अभूतपूर्व दिशा देणारा ठरेल. हे जाणून घेणे अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुमच्या अवतीभोवतीच्या वातावरणात ऊर्जेमध्ये निसर्ग एक मोठा बदल घडवून आणत असतो, जो ब्रह्मांडाचा पुढील महासंकेत मानला जातो. जर तुमच्या घरात प्रवेश करत असो संकेत, तर मला कोणते कारणांशिवाय मंद, सात्विक आणि सुगंधी सुवास तुम्हाला जाणवू लागला किंवा घरात तुळशीचे रोप कोणत्याही कथाशिवाय हिरवेगार किंवा तुमचे टवटवीत रोप दिसू लागले तर समजून जा की तुमच्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष आता समाप्त झाला आहे. कुंभ राशींच्या घरात जेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो तेव्हा घरातील पाळीव प्राणीसुद्धा किंवा लहान मुलेसुद्धा आचारांच्या हस्त आनंदित आणि शांतपणे राहू लागतात, कारण निष्पाप जीवांची दैवी ऊर्जा सर्वात आधी त्यांना जाणवत असते. या ऊर्जेच्या बदलाचा दुसरा पैलू म्हणजे तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या वर्तनात अचानक झालेला बदलसुद्धा आहे. जे लोक कालपर्यंत तुमचा द्वेष करत असते, तुमच्या कामात अडथळे आणत होते, तेच लोक तुमच्याशी आदराने वागू लागतील आणि तुमच्या सल्ल्याला सुद्धा महत्त्व देऊ लागतील. हे संकेत दर्शवतात की तुमच्या कुंडलीतील शनिदेवाचे ब्रह्मन आता तुम्हाला लोकप्रियता आणि राजकीय किंवा सामाजिक लाभ मिळवून देण्याच्या स्थितीत आहे. जेव्हा समाज आणि निसर्ग एकाच वेळी तुमच्या बाजूने उभा असतो, मित्रांनो, समजून जा की तुम्हाला राजा बनण्याची संपूर्ण अशी तयारी केली आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, नशिबाचे चक्र जसे जसे गती घेऊ लागते तसे तसे ब्रह्मांडाचा तिसरा महासंघ तुमच्या डोळ्यासमोर येऊ लागतो. जर तुम्हाला
घड्याळात, वाहनांचा नंबर प्लेटवर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा कोणत्याही कागदावर, रस्त्यावर 1111, 777 किंवा 888 यासारखे रहस्यमय एंजल नंबर्स वारंवार अचानक दिसू लागले तर तो केवळ योगायोग मुळीच नाही, तर हा थेट ब्रह्मांडाचा डिजिटल संदेश आहे की तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले निर्णय, सोसलेले कष्ट योग्य मार्गावर आहेत. ही दैवी अंक वारंवार दिसणे म्हणजे तुमची प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचली असून तुमच्या दीर्घकालीन इच्छा आणि स्वप्न पूर्ण होण्याची घटका संपत आली आहे. या अंकीय संकेतांच्या सोबतीलाच निसर्ग, मुख्य प्राणी, पक्षी तुमच्या अवतीभोवती चौथ्या महासंघाताचे रचना करू लागतात. कुंभराशींचा स्वामी स्वतः शनिदेव असल्याने त्यांच्याशी संबंधित जीवाची तुमच्या आयुष्याला अचानक आगमन होऊ लागते. जर तुमच्या घराजवळ किंवा खिडकीत एखादा कावळा येऊन शांतपणे बसू लागला, सकाळी चिमण्यांचा अभूतपूर्व चिवचिवाट वाढला किंवा घरात अचानक काळ्या मुंग्यांची रांग काही खाऊ शोधताना दिसली, तर हा शनी देवाचा परमकृपेचा संकेत आहे की हे संकेत दर्शवतात की तुमच्या कुंडलीतील 7.5चा किंवा राहू केतूचा अशुभ प्रभाव आता पूर्णपणे ओसरत चालला असून घरात सुख, शांती, स्थिरतेचे आगमन होणार आहे. हे कुंभ राशींच्या जातकांनो, या दैवी प्रवासात पुढे जाण्यापूर्वी एका गोष्टीचे आत्मपरीक्षण करा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा, 4 महासंकेतांपैकी एखादा संकेत तुमच्या जीवनात घटित झाला आहे का? तुमच्यावर सध्या शनिदेवाची 7.5 सुरू आहे का, की धनाची चणचण सुरू आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहून आपली उपस्थिती नक्कीच नोंदवा, जेणेकरून शनिदेवांची वक्रदृष्टी तुमच्यावर येऊन तुमच्यावर त्यांचा वरदहस्त कायम राहील. अंकांचे हे रहस्यमय दर्शन, प्राण्यांचे हे शुभ आगमन या दोन्ही दिवशी एकाच वेळी सूचित करतात की तुमच्या आजूबाजूचे दृश्य वातावरण आता तुमच्यासाठी अनुकूल बनत चालले आहे. जेव्हा ब्रह्मांड, अंक आणि निसर्गाच्या माध्यमातून एकाच वेळी संपर्क साधते तेव्हाच तुमच्यावरील इडापिडा ही टळली जाते आणि प्रगतीचे दरवाजे उघडले जातात. हे दोन्ही संकेत तुमच्या जीवनात एक प्रकारची दैवी सुरक्षा कवच निर्माण करतात, ज्यामुळे शत्रूंचे डावपेच, वाईट नजर तुमच्यावर निष्प्रभ ठरतात. निसर्गाने दिलेल्या या दोन्ही संकेतांना ओळखणे आणि त्यानुसार स्वतःच्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्या दैनंदिन जीवनात हे बदल घडू लागले असतील तर शनिदेवांची कृपा तुमच्यावर झाली आहे हे निश्चित. मात्र हा प्रवास इथेच थांबत नाही, कारण यानंतर येणारा जो 7वा आणि 9वा दैवी संकेत आहे तो तुमच्या आयुष्याला आणि भाग्याला अशा शिखरावर घेऊन जाईल ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल. कुंभ राशींच्या जातकांनो, अंतरंगात एक विलक्षण परिवर्तन घडू लागते जो ब्रह्मांडांचा 5वा महासंकेत मानला जातो. अचानकपणे तुमची अंतःप्रेरणा म्हणजे आंतरिक आवाज इतका तीव्र आणि अचूक होऊ लागतो की भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज तुम्हाला आधीच येऊ लागतो. एखाद्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी किंवा एखादा निर्णय घेण्यापूर्वी काहीतरी खूप चांगले घडणार आहे किंवा इथे काहीतरी गडबड आहे असे स्पष्ट जाणीव तुमचे मन तुम्हाला करून देते. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत याला 6 किंवा 3ऱ्या डोळ्याची जागृती म्हणतात. जो हा संकेत देतो ते तुमच्या आध्यात्मिक प्रगती असून अदृश्य दैवी शक्ती स्वतः तुमचे बोट धरून तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे. या बदलांच्या पाठोपाठच तुमच्या बाह्य शरीरात आणि आरोग्यात 6वा महासंकेत प्रकट होऊ लागतो. गेल्या अनेक वर्षापासून पाठीशी लागलेला जुनाट शारीरिक त्रास, थकवा, रात्री पडणारी भयानक स्वप्ने आणि मानसिक ताण अचानकपणे नाहीसा होऊ लागेल. अशा प्रकारे शुद्ध आणि ऊर्जावान हे आपले शरीर बनते तेव्हा समजावे की नशिबाचे सर्वात मोठे कुलूप आता उघडले आहे. अंतःप्रेरणेच्या बळावर तुम्ही या काळात व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात घेतलेले निर्णय भविष्यात प्रचंड लाभ मिळवून देणारे ठरतील. शारीरिक व्याधींमधून मिळणारी ही मुक्ती तुमच्यासाठी केवळ आरोग्याची सुधारणा नसून ती आगामी काळात येणाऱ्या अफाट संपत्ती आणि सुखाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गाने केलेली पूर्वतयारी असते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि हा चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.